इयत्ता 9वी तुकडी ग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड, चॅप्टर नंबर 7. द कार्बन सायकल, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम atmosphere to the organism and after their death back to the atmosphere is called as carbon cycle. Antibiotics carbon atom are abiotic carbon atom are circulated and recycling into biotic from mainly through photosynthesis and respiration. Hence the carbon cycle is one of important geochemical cycle. कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे व सजीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व शोषण क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणून कार्बन चक्र हे महत्त्वाचे जैव भूरासायनिक चक्र आहे. प्लांट कन्व्हर्टेड कार्बन डायऑक्साइड into carbohydrate by the process of photosynthesis. Similarly, they produced carbon compounds like protein and fats. To herbivorous feed upon plant, carnivorous feed upon herbivorous. In this way, a biotic carbon is transported from plant to herbivorous, from herbivorous to carnivorous, and from carnivorous to apex consumer. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचे कार्बोदकात रूपांतर करतात. तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थ तयार करतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्याकडे, शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे आणि मांसाहारी प्राण्याकडून सर्वोच्च भक्षक प्राण्याकडे संक्रमित केला जातो. ज्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर जीवाश्म इंधन, त्याचबरोबर सेंद्रिय अपघटन म्हणजे त्यानंतर सेंद्रिय कार्बन, प्राण्याच्या शोषणातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड वायू हिरव्या वनस्पती त्याचा उपयोग करतात आणि त्यापासून प्रकाश संश्लेषण आणि हरितलवकाच्या मदतीनं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हे अन्न आपणाला कार्बोदके, त्याचप्रमाणे कार्बोहायड्रेट या स्वरूपामध्ये या हिरव्या वनस्पती आपणाला साठवून ठेवतात. तसंच या वनस्पती आपणाला मूळ, खोड, फूल, पान या स्वरूपामध्ये अन्नाचं संचयन करून ठेवतात.
त्याचबरोबर वनस्पतीच्या शोषणाद्वारे कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग केला जातो. पण या वनस्पती मात्र आपल्यासाठी शुद्ध स्वरूपाचा ऑक्सिजन हवेमध्ये सोडत असतात. आजकाल जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेले आपणाला दिसून येते. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण वाढलं जातं. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आवर्षणग्रस्त स्थिती निर्माण होते. काही ठिकाणी विक्रमी पाऊस पडला जातो, काही ठिकाणी मात्र सततचा दुष्काळ पडला जातो. आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेलं दिसून येतं. या औद्योगिकीकरणामधून अनेक कारखान्यामधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वायू हवेमध्ये सोडला जातो. त्यामुळं वातावरणाचं तापमान वाढलं जातं आणि या प्रकारचे आपणाला ही परिणाम सहन करावे लागतात. पावसाचं प्रमाण कमी होणं, झाडामुळं काय होऊ शकतं तर जमिनीमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढली जाते. त्याचबरोबर शुद्ध स्वरूपात ऑक्सिजन उपलब्ध करून ठेवला जातो. यालाच कार्बन चक्र असंही म्हणलं जातं. कार्बन वातावरणातून सजीवाकडे, सजीवाच्या मृत्यूनंतर परत वातावरणामध्ये होणारं अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया 6CO2 अधिक 12H2O, सूर्यप्रकाश, हरितलवक, C6H12O6 अधिक C6H2O प्लस C6O2 ऑक्सिजन हवेमध्ये सोडला जातो. C6H12O6 प्लस 6CO2 तंतुकणिका म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिजनबरोबर प्राण्यांच्या शरीरामध्ये रासायनिक अभिक्रिया घडली जाते. तंतुकणिकाच्या मदतीनं 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपल्या वायू उच्च श्वासाद्वारे बाहेर पाठवला जातो. 6H2O पाणी तयार होतं व ऊर्जा प्राप्त होते. मेन प्रोसेस इन द कार्बन सायकल 6CO2 प्लस 12H2O in presence of sunlight, chlorophyll, C6H12O6 plus 6H2O plus 6CO2 is in वातावरणामध्ये तो ऑक्सिजन पाठवला जातो. C6H12O6 plus 6O2 mitochondria converted into 6CO2 plus H2O plus energy evenly after death of all type of consumer are decomposed by decomposer like bacteria and fungus, and carbon dioxide is released again into the atmosphere and is used again by living organism. In this way, carbon is continuously passes on from one living organism to another. After death of living organism, carbon
goes to atmosphere and is against taken up by living organism. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकाचं जीवाणू, बुरशी यासारख्या विघटाकडून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो व पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. सजीवाच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो, परत सजीवाकडे जातो. जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वणवे आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या अजैविक प्रक्रियेमुळे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडून हवेत मिसळला जातो. प्रकाश संश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर शोषणाने CO2 बाहेर वातावरणात सोडला जातो. वनस्पतीमुळं वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायू याचा समतोल राखला जातो. Carbon dioxide is released into atmosphere through a biotic process like burning of fossil fuel and wood, forest fire and volcanic activities. Oxygen is released into atmosphere by the biotic photosynthesis. CO2 through the respiration and the equilibrium of oxygen, carbon dioxide gases in atmosphere is maintained by the plant. The carbon cycle is very effective in temperature region. What is it so? Even through the carbon content on earth is constant. Why is there is rise in temperature due to carbon dioxide? Identify the relationship between carbon in air and rise in atmospheric temperature. उष्णकटिबंधात कार्बन चक्र प्रभावीप्रमाणे असते. असं का होतं? कार्बन पृथ्वीवरील प्रमाण स्थिर आहे, तरी CO2 वायू तापमान वाढ का होते? हवेतील कार्बन व तापमान वाढ याचा संबंध कोणता? The oxygen cycle, oxygen from 21% of the atmosphere. It is also present in hydrosphere, lithosphere. Circulation and recycling of oxygen with the biosphere is called as oxygen cycle. This cycle too included both the biotic and abiotic component. Oxygen is continuously produced as well as used. Atmosphere ऑक्सिजन चक्र, ऑक्सिजन सायकल पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% ऑफ तसेच जलावरण, शिलावरण अशा तिन्ही आवरणामध्ये ऑक्सिजन आढळतो. जीवावरणातील ऑक्सिजनचं अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय. या चक्रात देखील जैविक व
अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते. त्या निर्मितीचा वापर होत असतो. Oxygen is highly reactive and it is readily react with other element and compound. As oxygen is found in various forms like molecules of oxygen, O2, water, H2O, carbon dioxide, CO2, inorganic compound, etc. Oxygen cycle of biosphere is extremely complex. Oxygen is released in process photosynthesis where it is used up process like respiration, combustion, decomposition, corrosion, resting. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्याशी संयुगाशी त्याचा संयोग होतो. रेण्विक ऑक्सिजन, O2, पाणी, H2O, कार्बन डायऑक्साईड, CO2 असे असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियेमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. अशा सूक्ष्मजीवांना ऑक्सिजीवी म्हणतात. ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्यांना विनाऑक्सिजीवी म्हणतात. कर्बोदके, प्रथिने, मेद याच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. विविध रासायनिक प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. ओझोनची O3 निर्मिती ऑक्सिजनपासून वातावरणीय क्रिया प्रक्रियेमध्ये होत असते. नायट्रोजन चक्र. The nitrogen cycle, nitrogen from 78%, the maximum partition the atmosphere. It is necessary for the maintenance of cycle in nature. The circulation recycling nitrogen gases into the form of different compound through various biotic and abiotic process in nature is called as nitrogen chakra. All organisms participate in the nitrogen cycle. It is the important component. Protein and nucleic acid as compared to element. It is the inactive, do not easily combine with the other element. Most organisms cannot be free the nitrogen. वातावरणातील नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त 78% असतो. निसर्गचक्र सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. निसर्गात जैविक अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजनचं वेगवेगळ्या संयुगात घडून येणारं अभिसरण पुनर्चक्रीकरण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखलं जातं. सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेतात.
प्रथिने, न्यूक्लिक आम्ल याचा नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक असतो. इतर अनेक मूलद्रव्याच्या तुलनेने नायट्रोजन निष्क्रिय आहे. सहजासहजी तो इतर मूलद्रव्याबरोबर संयोग करत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीत नायट्रोजन वापरता येतो. इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ नायट्रोजन